नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथं मी 1 किलो शेंगदाणे खरपूस अगदी भाजून घेतलेत आणि त्याची साल काढायची पद्धत मी तुम्हाला दाखवते. पहा, आता हे शेंगदाणे आपण भाजून हे कार्प ओतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही. कोणत्याही फडक्यावर घ्या, तसं काही नाही प्रॉब्लेम. सुती कॉटनचा फडका असला की. आणि असे याच्यात धरून असे आपटायचे. पहा, हे शेंगदाणे अक्षरशः हाताने चोळायचे नाही, काय नाही. पाहू शकता तुम्ही. हे बघा कशी साल निघालेली पाहू शकता. पूर्ण साल याची निघालेली पहा मैत्रिणी. आपल्याला हे शेंगदाण्यापासून अगदीच भन्नाट अशी रेसिपी करायची. त्याशिवाय सगळ्यात पौष्टिक, शरीरातले रक्त वाढवण्यासाठी आणि बरेच काय. पहा मग आता ही साल किती निघाली. तुम्हाला न हात लावता साल काढायची. मग पहा, आता आपण हे शेंगदाणे हे बघा, याच्यामध्ये मी एलदोडे घेतलेले आहेत थोडेसे आणि शेंगदाणे. आता हे आपल्याला वाटून घ्यायचे. कढईमध्ये थोडंसं गावरान तूप आहे बघा. आता हे वाटलेलं आपल्याला ह्या कढईमध्ये टाकायचे आणि हे साजूक तुपामध्ये असं मिक्स करून घ्यायचे. पहा, अशा पद्धतीने मी हे मिक्स करून घेणार आहे आणि पूर्ण वाटून घेणार आहे बघा. सगळं वाटून घेतलं आहे आणि हे पुन्हा असं मिक्स करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हे बघा, एवढाच गूळ टाकणार आहे, जास्तही नाही. कारण की आपल्याला गोड जास्त करायचं नाही, उगाच थोडासा. म्हणजे अक्षरशः तुम्ही म्हणले ना, आतपाव गोळ असा एवढाच मापाचा टाकलेला आहे, तो बी किसून. आता हा गूळ एवढा का टाकला, कारण की ज्या व्यक्तीला शुगर वगैरे असते त्या व्यक्तीला अजिबात गोड चालत नाही. त्यासाठी मी हे लाडू बनवणार आहे. चला आता हे पूर्ण आपण मिक्स करूया. अगदीच 5-10 मिनटं तरी त्याला असं हलवून घ्यायचं बरं का. असंच कलथ्यानी दाबून हलवायचं, पूर्ण मिक्स करायचे. आणि आपण अगदीच आज असे छान मस्तपैकी हे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे. आता हे शेंगदाण्याचे लाडू आता हे बघा पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरून घेतलं आहे. पहा, सहज दाबलं तरी अक्षरशः गोळा तयार होतो आहे आपला. मग आता आपण मस्त असे छोटे छोटे लाडू करून घेऊया. पहा, आता मी इथं सगळे लाडू तुम्हाला असे मस्त असे करून दाखवणार आहे, ते बी गोल गरगरीत. पाहू शकता मैत्रिणी, खरंच खूप सुंदर लाडू होतात. पहा, आणि अगदीच पटापट तयार होतात आणि तोंडात टाकताच गायब होणार. मग चला, तोंडात टाकता कसे गायब होणार हे तर तुम्ही पाहिले इथपर्यंत. आणि पहा, लाडू बी किती छान, अजिबात चिरणार नाही, काय नाही. एकदम मस्त असा सुगंधी असा तुपाट वास सुटणारा, साजूक तूप टाकल्यामुळे. पहा, आणि तुपही आपण मापात टाकलेले, जास्त नाही. पहा मैत्रिणींनो, लाडू करायला किती सोपे. आणि हे लाडू शेंगदाण्याचा रोज एक लाडू खाल्ला आणि एक लाडू 1 तांब्यावर पाणी आपल्या शरीरातलं रक्त हे सगळं वाढवतं आणि आपल्या भुकेला हे लाडू खूप मदत करतात. एक लाडू खाल्ला की दुपारपर्यंत भूक नाही लागणार. पहा, सगळे लाडू तयार झालेले आहेत. पहा, तुम्हाला जर आज ही शेंगदाण्याच्या लाडवांची रेसिपी जर आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता ते सुद्धा मला सांगा. आणि तुम्हाला आजची लाडवांची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा. आणि मैत्रिणींनो, अक्षरशः 1 किलोमध्ये 25 हे लाडू झालेले आहेत. पहा, म्हणजे हे 25 लाडू 25 दिवस तर नक्कीच एका माणसाला पुरण. चला मग.